कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे, प्रोफेशनल समजतोस तू स्वतःला का जत्रेतली बंदूक वापरतोस? इतके पैसे मोजते मी तुझ्यासाठी, साधा एक माणूस मारता येत नाही तुला? हा, माफ करा मॅडम। काय करू तुझ्या माफीचं? लोणचं घालू का? हे बघ, आजची इथली आमची शेवटची रात्र आहे आणि आदित्यसाठी पण शेवटचीच ठरली पाहिजे। तो आजच्या आज संपला पाहिजे, समजतंय? हो मॅडम, पण माझी यात चूक काय? सगळी चूक त्या मूर्ख मुलीची आहे। स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलू नको। मारता आलं नाही ते सांग, ठीक आहे? ती मोलकरीण सतत त्याच्या मागे मागे असते, तिला तेवढं सांभाळ, नाहीतर नसेल ती आता इथे। मुळात ती आज रात्री शुद्धीतच नसेल। मी माझं काम करते, तू तुझं काम कर। निघ। पारू, काय काय झालं? तू घाबरायचं नाही, इथे तुला कोणाला घाबरायची गरज नाही, ते सगळे मला ओळखतात। अगं इथे दगड अन दगड सगळे मला ओळखतात, आणि तुला कशाची बी गरज लागली तर मोठ्यानं नाही नाही मोठ्याने नाही, तुझ्या मंजू आवाजात प्रेमानं हाक मारायची, नानू नानू नानू। शिक्षित नाही, नानू नानू। कशी हाक मारू मी तुला? अगं दाखवलं ना, नानू अशी। नानू अशी? अशीच अशीच अशीच। आणि तू जर मला अशी हाक मारलीस की नाही, तरी यमाबरोबर गप्पा मारायला गेलो असेल तर धावत परत येईन। कुठं शिक्षक म्हणून आवाज येतो सारखा कळत नाही। नानू, मला ना असं वाटतंय की स्वयंपाक घरात ना उंदीर आले का काय एखादा? हे आपण नाही घाबरत उंदराला, इकडचे उंदीर पण ना मला टरकून असतात, ते सुद्धा माझ्याशी प्रेमानं बोलतात, ते सुद्धा प्रेमानं शुकशुक करतात, शुकशुक शुकशुक अशी हाक मार। नानू, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे पारू सोबत। बोला, काय हरकत नाही, बोला। ठीक। श्रीखंड आहे? मग आत्ताच्या आत्ता मला श्रीखंड पाहिजे, कुठूनही मॅनेज कर। आता हो। काही हरकत नाही, ग्राहकाचा आनंद हीच नानूची सेवा। पारू, तुला काही हवंय? तुला आवडेल ते। येताना 2 शेंगदाण्याच्या पुड्या घेऊन येतो, म्हणजे रात्रीच्या चकण्याला होईल। 2 शेंगदाण्याच्या पुड्या, 1 श्रीखंड। अरे 2 श्रीखंड 1 शेंगदाण्याची, 2 श्रीखंड की 1 शेंगदाणे? अरे काय होतं? पारू थांब, काय नाटक सुरू आहे? काय झालं मालक सर? तू सांग मला काय झालं, अशी का बघतेस? तू स्वतःला पारू सोबत का कम्पेअर करतेस? आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे। पारू, मी तुझ्याशी बोलतोय, सांग ना। अरे यार, पारू 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 पारू, यार मी बोलतोय तुझ्याशी। गप्प बसा। तुम्ही आधी मला सांगा,
तुम्हाला अनुष्का मॅडम आवडतात की नाही? हा काय प्रश्न झाला? प्रश्न हाय तर आहे, तुम्ही उत्तर द्या मला. अगं पण मुळात हा प्रश्नच का पडायला हवा? तुम्ही उत्तर द्या हो. तुम्ही उगाच उलट प्रश्न विचारत बसू नका. अनुष्का जाऊ द्या, लग्नाला होकार दिलाय म्हणल्यावर तुम्हाला अनुष्का मॅडम आवडत असतीलच. साधं एवढ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर देता येत नाही तुम्हाला. तुमच्या आयुष्याचं एवढं मोठं सत्य स्वीकारायला एवढा वेळ लागतोय तुम्हाला? अरे मला नव्हतं वाटलं. मला असं कधी बी वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्याशी असं वागाल. मी काय समजत होते तुम्हाला ना, तुम्ही काय निघाला? अरे तू काय, तू प्लीज स्पष्ट बोल यार. ठीक आहे, स्पष्टच बोलते. मला सांगा, आपण कवापासून एकत्र आहोत? प्रीतम सरांसाठी त्या गावाकडे जाऊन राहिलो, ते बी नवरा बायको म्हणून. तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात बांधलं, तुम्हाला धनी बोलले मी. तुम्हाला हे बी माहित आहे की तुमच्या बोलण्याचा, तुमच्या वागण्याचा, तुमच्या कुठल्या बी गोष्टीचा मला फरक पडतो, माझ्यावर परिणाम होतो, माहित आहे ना तुम्हाला? मला वाटलं होतं की तुम्हाला माझ्या गोष्टींची जाणीव आहे. तुम्ही माझी काळजी करता. मी काय विचार करते हे तुम्हाला न सांगता समजतं. पण आता बस झालं. आता मी सहन नाही करणार. माझा निर्णय झाला. काय निर्णय घेतलास? तुम्ही जर का हे लगीन केलं ना, हं? तर त्या दिवशी मी काय? मी बी सुट्टी घेणार. मला नाही करायचंय काम. तुमच्या लग्नात मला बी मज्जा करायची. अरे बापरे, शपथ कसला घाबरलो होतो मी. का घाबरलात तुम्ही मालक सर? मी घाबरलो म्हणजे ते बोला ना मालक सर, का घाबरलात तुम्ही? यार हे काय लावलाय तू मालक सर? मालक सर, ही मालक सरची नाटकं आहेत ना, माझ्या समोर करायची नाहीत. ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.